नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्वमध्ये आपले स्वागत आहे। बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये पॅरिस ऑलिम्पिक 2024 यावरती येणारे सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसेच या व्हिडिओची पीडीएफ जर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर बघा, स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने शूटिंग या खेळात एकूण किती पदके जिंकली? तर बघा, शूटिंग या खेळामध्ये एकूण 3 पदके जिंकलेली आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। चला तर पुढे बघूया। प्रश्न क्रमांक 2 बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत क्रमवारीमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर बघा, भारत हा 71व्या स्थानावर आहे, 71व्या, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढे बघूया। प्रश्न क्रमांक 3 बघा, ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत भारताने कोणत्या खेळात सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर बघा, भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदके हे हॉकी या खेळामध्ये जिंकलेले आहेत, हॉकी। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉस एंजेलिस या ठिकाणी 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे। पुढे बघूया। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकूण किती कांस्य पदके जिंकली? हे लक्षात ठेवा की कांस्य पदके किती जिंकलेली आहेत। तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 5, एकूण 5 हे कांस्य पदक जिंकलेली आहेत। पुढे बघू। प्रश्न क्रमांक 6, भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये किती रौप्य पदक जिंकले? तर बघा, एकूण 1 पदक जिंकलेले, किती? एकच पदक जिंकलेले आहे। पुढे बघूया। प्रश्न क्रमांक 7 आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। तर बघा, अमेरिका या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत। पुढे बघू। अमन शेरावत ने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे? तर बघा, हे त्याने 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलेले आहे। ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 9 बघा, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा टेबल टेनिसपटू मा लाँगने 6वे सुवर्ण पदक पटकावले आहे? तर बघा, हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर चीन या देशाचा खेळाडू। पुढे बघूया। भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकूण किती पदके जिंकली? तर बघा, भारताने एकूण पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 6 पदके जिंकली। किती? तर 6 पदके जिंकली। पुढे बघू। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत एकूण किती ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत? पुरुष हॉकी संघाने, बरं का, पुरुष। तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? 13, ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 12 बघा, विनेश फोगट ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? तर बघा, विनेश फोगट ही कुस्ती या खेळाशी संबंधित आहे, कुस्ती। ऑप्शन क्रमांक 3। मित्रांनो बघा, तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुमचं रिव्हिजन या व्हिडिओ मार्फत होऊन जाईल। चला तर पुढे बघूया। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 13 आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन शेरावतने कोणते पदक पटकावले आहे? तर बघा, अमन शेरावतने कांस्य पदक पटकावले आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढे बघा, भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर बघा,
भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकले? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले? हे पण लक्षात ठेवा बरं का, कांस्य पदक जिंकले, मात्र कोणत्या देशाचा पराभव करून ते कांस्य पदक जिंकले? तर बघा, स्पेन या देशाचा पराभव करून भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, सर्बिया देशाचा खेळाडू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक मिळवले? तर बघा, याला सुवर्ण पदक मिळालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघूया, प्रश्न क्रमांक 17 बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोपडाने कोणते पदक जिंकले? तर बघा, नीरज चोपडा याने रौप्य पदक जिंकले बघा. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, नीरज चोपडाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये किती मीटर भाला फेकून रौप्य पदक पटकावले? तर बघा, हा प्रश्न महत्वपूर्ण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 89.45 मीटर 89.45 मीटर भाला फेकून नीरज चोपडा याने रौप्य पदक पटकावले आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, खाशाबा जाधव नंतर ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे हा कितवा खेळाडू आहे? स्वप्नील कुसाळे हा कितवा खेळाडू आहे? तर बघा, हा दुसरा खेळाडू आहे बघा. खाशाबा जाधव नंतर तो दुसरा खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढे बघूया, किती वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळाले आहे? तर बघा, महाराष्ट्राला तब्बल 72 वर्षांनी पदक मिळाले आहे. 72 वर्षांनी बघा. पुढील प्रश्न बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकले? तर बघा, पहिले पदक हे मनू भाकर यांनी जिंकलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघू, मनू भाकर त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले? तर बघा, त्यांना कांस्य पदक मिळाले. कोणते? कांस्य पदक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, मनू भाकर या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? महत्वपूर्ण आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर मनू भाकर ह्या हरियाणा या राज्याच्या आहेत. हरियाणा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी इथं पॅरिस ऑलिम्पिक 2024 यावरती येणारे महत्वपूर्ण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.